बीडमध्ये आज ओबीसी महाएल्गार सभा पार पडली आणि या सभेदरम्यान मंत्री छगन भुजबळ असतील, त्याबरोबरच ओबीसी नेते या ठिकाणी लक्ष्मण हाके असतील, त्यांनी देखील गंगाधर काळकुटे मराठा समन्वयक यांच्यावरती निशाणा साधला। दरम्यान या सर्व बाबींवरती आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः गंगाधर काळकुटे आहेत, मराठा समन्वयक, ज्यांनी या ठिकाणी मंत्री छगन भुजबळ यांना विरोध देखील दर्शवलेला होता। नेमकं काय आता भूमिका आहे नाना? वर्णभेद यावरून थेट तुमच्यावरती टीका झालेली आहे आणि आतापर्यंत लक्ष्मण हाके यांनी टीका केली, मात्र आता पुन्हा एकदा तुमच्यावरती या ठिकाणी भुजबळांनी टीका केली आहे। मला खरंच भुजबळ यांच्या बुद्धीची कीव येते। अतिशय खालच्या पातळीत माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वर्णभेदावरून बोलणं, माझा कलर, माझ्या तोंडावरून बोलणं, हे मला काही त्यांना शोभलं नाही असं मला वाटतं। आणि त्यांची साठी बुद्धी नाटी झाली, वयाप्रमाणे त्यांची बुद्धी थोडी भ्रष्ट झाली का काय, अशा पद्धतीचं त्यांचं आजचं वर्तन होतं। आणि आम्ही जर त्यांचा वर्णन एखाद्या त्यांच्या चेहऱ्यावरून एखाद्या प्राण्यासोबत केलं तर ते जे चाळे म्हणत नाहीत का, आपण तसं जर म्हणलं तर कसं वाटेल त्यांना, त्यांच्या समर्थकाला कसं वाटेल, परंतु मी तसं म्हणणार नाही। फक्त मराठ्यांना, मनोजदादाला मला आशिव्या देण्याचा कार्यक्रम होता। ही ओबीसी समाजाची बैठक किंवा मेळावा नव्हताच, हे फक्त शिव्या देण्याचा कार्यक्रम होता आणि त्यात ते यशस्वी झालेत। परंतु त्यांनी महाराष्ट्राने बघितलंय, सगळ्या लोकांनी बघितलंय, त्यांची संस्कृती ते लोकांना नैतिकतेच्या गप्पा शिकवतात आणि स्वतः किती खालच्या थराला जाऊन बोलतात हे आज सगळ्या लोकांनी बघितलंय। बीड जिल्हा कुणाचीही जहागीर नाही आहे असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि त्याबरोबरच जो काही GR काढला आहे त्या GRला विरोध हा कायम या ठिकाणी ठेवण्यात सगळ्या नेत्यांनी या GRला विरोध केला आहे। बरोबर आहे ना, आम्ही कुठं म्हणलो आमची जहागिरी, पण तुम्ही या जिल्ह्यात येत असताना मंत्रिपदाची झूल पांघरून यायचं आणि इथं मराठा आणि ओबीसी वाद लावायचा, मंत्रिपदाचे सगळे लाभ घ्यायचे, शपथ जी घेतली तुम्ही मंत्रिपद घेताना त्याचा भंग करायचा, आणि हे जर कायदा मोडून तुम्ही इथं मराठ्याला विरोध करायला येत असताना तर आम्ही सुद्धा विरोध करणार, पण तो विरोध लोकशाही मार्गातला असेल, आक्रमक विरोध असेल, परंतु लोकशाही मार्गातला शांततेतला विरोध आहे। इथून पुढे तुमच्या विरोधात आम्ही कोर्टातली लढाई लढू आणि रस्त्यावरली सुद्धा लढाई लढवायला आम्ही ठाम आहेत। आज माणसात माणूस राहिला नाही असा खेद जो आहे तो स्वतः धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवला। खरंच ही सामाजिक द्वेष जो आहे तो बीड जिल्ह्यामध्ये पसरलेला असं वाटतंय आणि ही घडीत जर पुन्हा बसवायची असेल तर नेमकं काय झालं आणि हे कोण दुफी निर्माण करत आहे? मला वाटतं ते जे बोलले त्यात काही अंशी तथ्य आहे, परंतु हे कुणी केलं? मराठा समाजाने कधीच ओबीसी समाजाच्या विरोधात मोर्चाला प्रतिमोर्चे काढले नाही। मराठा समाजाने इथल्या ज्या असमता परिषदेच्या जिल्हाध्यक्षांनी जसे धक्का लागे बुक्का किंवा मग एखादा समिती आली, आयोग आला की मराठीच्या विरोधात निवेदन दी, भुजबळांनी त्या कोर्टात जायचं, भुजबळांनी लगेच रस्त्यावर येऊन मराठ्यांच्या विरोधात बोलायचं, हे जे केलं ना ह्याच्यामुळं मराठा आणि ओबीसी वाद निर्माण झाला आणि याला सर्वस्वी भुजबळ जबाबदार आहे, त्यांची असमता परिषद जबाबदार आहे। आणि त्याच्याही पुढे जाऊन मला सांगायचं आहे, जे 16% आरक्षण 2014 ते 19 मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं होतं, ते आरक्षण भुजबळांनी सुप्रीम कोर्टात घालवलं तर बीड जिल्ह्यात बालाघाटावर एखादी याला उत्तर सभा किंवा मग आमची एखादी दिवाळीची, एखादी शेतकऱ्यासाठीची एक मदतीची एक सभा कार्यक्रम होणार आहे, त्याच्यात मनोजदादा किंवा आम्ही सगळेजण उत्तर द्यायचा प्रयत्न करू। पण या सगळ्या गोष्टीचे अधिकार मनोजदादाकडे, समाजाचं नेतृत्व त्यांच्याकडे समाजाने दिले, त्याच्यामुळे तेच यावर अधिक बोलतील। आम्ही फक्त आमच्या जिल्ह्यातल्या सूचना, बीड जिल्ह्यातल्या मराठा बांधवाच्या भावना मनोजदादाला कळवणार आहोत आणि सगळे बांधव मिळून आम्ही मनोजदादाकडे जाऊन एक निर्णय घेऊन पुढची दिशा कशी असेल ते दादा आणि आम्ही सगळे ठरवू। नक्कीच। तर हे होते मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे आणि आजच्या या सभेला नक्कीच प्रत्युत्तर सभा जी आहे ती देखील होईल, मात्र त्याचा निर्णय हा जरांगे पाटील घेतील। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।